नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील राठोड. वेलकम टू MPSC वाला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया भारतामध्ये सध्या अनेक नैतिक आणि अनैतिक मुद्दे गाजत असताना त्यामध्ये सर्वात एक हॉट किंवा ज्वलंत मुद्दा तो म्हणजे लॅटरल एंट्री. लॅटरल एंट्री म्हणजे नेमकं काय आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये हा जो प्रयोग करण्यात येत आहे हा किती योग्य आणि अयोग्य आहे यावर आपण चर्चा घडून आणणार आहोत. तत्पूर्वी लॅटरल एंट्री म्हणजे काय नेमकं हे समजून घेण्यासाठी इंडिया टुडे या प्रसिद्ध मॅगझिनने छापलेला हा फोटो. या फोटोमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दोन सरळ सरळ नका डिव्हिजन दिसत आहे. एक म्हणजे सेक्रेटरी लेवलचे किंवा नाही का आपण ज्यांना म्हणतो सचिव या पदी बसणारे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सर्वात सिनियर मोस्ट वरिष्ठ IAS अधिकारी, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मधले अधिकारी जे सूट बूट घालून त्यांच्या समोर नाही का आपला भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा जो इथे लावलेला आहे. म्हणजे अनेक मेहनत करून आपल्या जीवनाच्या सर्व्हिसेसमध्ये 30-35 वर्षानंतर त्यांनी ही जागा मिळवलेली आहे आपल्या मेहनतीच्या भरोशावर. दुसरीकडे अचानक एक कॉर्पोरेट स्टाईल मधला जो व्यक्ती आहे तो हातामध्ये लॅपटॉप घेऊन बॅग घेऊन सुपरमॅनच्या स्टाईलमध्ये अचानक भिंत फोडून एंट्री करतोय. या चित्रावरून स्पष्ट होतं की एकीकडे IAS म्हणजे UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मधून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत म्हणजे अनुक्रमे प्रिलिम्स एक्झाम, मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट ह्या क्रॉस करून या 3 महाकाय अवस्था क्रॉस करून आपल्या एवढं मोठं ड्रीम पोस्ट या लोकांनी अचीव केलेला आहे. आणि दुसरीकडे एक व्यक्ती अचानक नका भिंतीमधून येतोय, थेट प्रवेश करतोय, डायरेक्ट एंट्री करतोय आणि यांचीच बरोबरी करण्याचा प्रयत्न करतोय. यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की लॅटरल एंट्री हा नेमका प्रकार काय आहे. तरी पण याला सविस्तरपणे जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एक विद्यार्थी आपल्या UPSCच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचं स्वप्न घेऊन तयारी करतो तर साधारणतः ऑन ॲन ॲव्हरेज त्याला कधी कधी 3 वर्ष, 4 वर्ष किंबहुना काही काही लोकांना 5 ते 6 वर्ष सुद्धा लागतात तयारी करताना आणि सिलेक्शन होताना. एक वेळा तो IAS म्हणून सिलेक्शन झाला तर IAS म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर तो ट्रेनिंगला जातो आणि ट्रेनिंग केल्यानंतर ट्रेनिंगचे वर्ष संपल्यानंतर साधारणतः 2 वर्षानंतर तो ADM म्हणजे असिस्टंट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या पदावर जातो. मग त्याची सर्व्हिसची 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या पदावर जातो आणि साधारणतः या 5 वर्षानंतर जेव्हा तो आपल्या सर्व्हिसमध्ये 6 ते 8 वर्ष किंवा 9 वर्ष पूर्ण करतो, 6 ते 9 वर्ष जेव्हा तो आपल्या सर्व्हिसेसशी पूर्ण करतो तेव्हा तो अंडर सेक्रेटरी या पदावर जातो. ती UPSCची सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन क्रॉस केल्यानंतर किंवा पास केल्यानंतर त्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर त्याची सर्व्हिस जेव्हा ऍक्च्युअली सुरू होते त्या सर्व्हिसेसच्या 6 ते 9 वर्षानंतर तो अंडर सेक्रेटरी बनतो. एवढंच नाही, त्यानंतर त्याला कमीत कमी सर्व्हिसेसच्या 10 ते 14 वर्ष पूर्ण केल्यानंतर तो डायरेक्टर किंवा डेप्युटी सेक्रेटरी हे दोन्ही एक प्रकारचे समान पद आहे या पदावर जाऊन तो विराजमान होतो. आणि हेच डायरेक्टर किंवा डेप्युटी सेक्रेटरीचे पद इथे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने थेट भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 11व्या नंबरचा इथे फिगर आहे. तर या 11व्या नंबर पासून तर सरळ नाका शेवटचा आकडा म्हणजे 45 एवढ्या जागा जवळपास आपण इमॅजिन करू शकतो की 34 ते 35 जागा डेप्युटी डायरेक्टर किंवा डेप्युटी सेक्रेटरी किंवा डायरेक्टरच्या UPSC मार्फत थेट म्हणजे लॅटरल एंट्रीद्वारे भरण्यात येत आहे. जिथे कोणताही व्यक्ती UPSCच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मधून पास होऊन असा टप्प्याटप्प्याने आलेला नसेल, तो थेट कॉर्पोरेट क्षेत्रामधून आलेला असेल. त्याबाबत आपण समोर जाणूनच घेऊया. परंतु 10 ते 14 वर्ष नोकरी केल्यानंतर जेव्हा तो डायरेक्टर किंवा डेप्युटी सेक्रेटरी या पदावर जातो त्यानंतरची नाका पोस्ट आहे जॉईंट सेक्रेटरी. इथे पोहोचेपर्यंत त्याला जवळपास 17 ते 20 वर्ष लागतात. त्याच्या सर्व्हिसेस मधले 17 ते 20 वर्ष. आणि सर्वात शेवटची म्हणजे ड्रीम पोस्ट जी प्रत्येक IAS ऑफिसरची इच्छा असते की त्याने जीवनामध्ये कधी ना कधी 1 किंवा 2 वर्षासाठी त्याला ही पोस्ट भेटली पाहिजे, ती म्हणजे सर्वात हायेस्ट रँक, सर्वश्रेष्ठ पोझिशन, ती म्हणजे सेक्रेटरी. एक सेक्रेटरी जो पूर्णच्या पूर्ण मंत्रालय कंट्रोल करतो. होम सेक्रेटरी पूर्णच्या पूर्ण गृह मंत्रालय कंट्रोल करतो. फायनान्स सेक्रेटरी ज्याला RBIचा डायरेक्टर सुद्धा त्याला हे करतो, रिपोर्ट करतो, तर तो पूर्णच्या पूर्ण वित्त मंत्रालय हँडल करतो. अशा प्रकारे प्रत्येक मंत्रालयाचा एक सेक्रेटरी असतो जी त्या IASच्या आयुष्यातली किंवा त्याच्या करिअरमधली सर्वात शेवटची स्टेज असते, सर्वात वरिष्ठ स्टेज असते, ती म्हणजे सेक्रेटरी. इथे येईपर्यंत त्याला कमीत कमी 30 ते 35 वर्ष आपल्या सर्व्हिसेसशी लागून जातात. 3 ते 35 वर्ष. हे सांगण्याचा अर्थ की एक भारतातली सर्वात कठीण परीक्षा ज्याला सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणतात त्या परीक्षेचं स्वप्न पूर्ण करून जेव्हा तो प्रत्यक्ष नोकरीमध्ये येतो तेव्हा आपल्या नोकरीच्या 30 वर्षापर्यंत तो आपल्या ड्रीम पोस्ट पर्यंत सर्वात हायेस्ट पोस्ट पर्यंत जातो. आणि कमीत कमी 10 ते 14 वर्ष पूर्ण केल्यानंतर किंवा 20 वर्ष पूर्ण केल्यानंतर तो जॉईंट सेक्रेटरी म्हणजे सहसचिव या पदावर जातो. नेमकं हेच पद
जॉईंट सेक्रेटरीचे 10 पद आणि डायरेक्टर किंवा डेप्युटी सेक्रेटरीचे 35 पद इथे UPSC या विद्यार्थ्यांचा किंवा या IAS ॲस्पिरंटचा प्रवास न बघता थेट लॅटरल एंट्रीने भरण्याचा प्रयत्न करत आहे. यावरच आपल्या भारतामध्ये विरोधी पक्षांनी फार मोठा आवाज उचलला आणि त्यांनी हा सुद्धा आरोप केला की कुठे ना कुठे UPSC द्वारे हा जो लॅटरल एंट्रीचा प्रयोग आहे हा अनुभव आणि तज्ज्ञाच्या नावाखाली आरक्षण रद्द करण्याचा एक नका प्रयोग आहे. आणि राहुल गांधी यांच्यापासून तर जवळपास सर्वच विरोधी पक्षनेत्यांनी याचा म्हणजे विरोध केलेला आहे. आणि यावर जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की 45 जॉईंट सेक्रेटरी, डायरेक्टर आणि डेप्युटी सेक्रेटरी या पदावर थेट प्रवेशाद्वारे भरती होणार आहे. थेट प्रवेश म्हणजे तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची गरज नाही. यासाठी जी कंडिशन गव्हर्नमेंटने ठेवलेली आहे ती म्हणजे लॅटरल एंट्रीद्वारे खाजगी क्षेत्रामध्ये, सर्वात महत्त्वाचा शब्द हा आहे खाजगी क्षेत्र म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्र, या खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना 15 वर्षाचा अनुभव असावा लागतो. सर्वात पहिला जो पॉइंट आहे तो हा आहे. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की एक व्यक्ती जेव्हा IAS बनतो त्यानंतर तो ट्रेनिंग पूर्ण करतो आणि ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर साधारणतः आपल्या करिअरमध्ये 20 वर्ष पूर्ण केल्यानंतर तो जॉईंट सेक्रेटरी या पदावर पोहोचतो. तर जिथे एका IAS व्यक्तीला 20 वर्ष लागतात तिथेच एका खाजगी क्षेत्र म्हणजे कॉर्पोरेट कंपनीमधल्या व्यक्तीला 15 वर्षाचा अनुभव असेल तर तो 15 वर्षाच्या अनुभवाच्या भरोश्यावरच जॉईंट सेक्रेटरी या पदावर जाणार. आता हे योग्य की अयोग्य हे तुम्हाला ठरवायचं आहे या पॉईंटवरून. दुसरा गोष्ट इथे हे आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एक व्यक्ती जेव्हा 15 वर्ष काम करतो तो ऑलरेडी खूप चांगल्या पदावर असतो, ज्याला आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये पॅकेज म्हणतात. पॅकेज त्यांची जी ॲन्युअल सॅलरी किंवा ग्रॉस सॅलरी जी असते ती फार फार जास्त असते एका गव्हर्नमेंट अधिकाऱ्याच्या तुलनेमध्ये किंवा कम्पेअरमध्ये. भलेही तो गव्हर्नमेंट अधिकारी एक सिनियर IAS ऑफिसर असेल म्हणजे जॉईंट सेक्रेटरी या पदावर, पण जॉईंट सेक्रेटरीचा पगार किंवा वेतन आणि 15 वर्षाचा अनुभव असणारा कॉर्पोरेट किंवा खाजगी क्षेत्रामधला एक व्यक्ती, त्या दोघांच्या पगारामध्ये जमीन आभाळा एवढा फरक असतो. म्हणजे आता तुम्हाला हा पण पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणारा 15 वर्ष अनुभव असणारा व्यक्ती ज्याचं वय 45 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे तो फार जास्त दांडगा अनुभव आहे त्याला खाजगी क्षेत्रामध्ये, आणि त्यांनी कोणत्या ना कोणत्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून केवळ एक पदवी प्राप्त केलेली आहे. म्हणजे कोणत्याही विद्यापीठातून, एकीकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि दुसरीकडे गव्हर्नमेंट क्षेत्रातला व्यक्ती ज्याने वयाची 5-6 वर्ष युटिलाइज केल्यानंतर शेवटी ती एक्झाम क्रॅक केली. एकीकडे एक व्यक्ती गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतरच्या 20 वर्षामध्ये तो जॉईंट सेक्रेटरी बनत आहे, आणि दुसरीकडे एक मान्यताप्राप्त पदवी घेतलेला व्यक्ती ज्याचं वय 45 किंवा 45 पेक्षा जास्त आहे, त्याला केवळ 15 वर्षाचा अनुभव आहे, तर तो जॉईंट सेक्रेटरी बनत आहे. सर्वात महत्त्वाचा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की हे कितपत योग्य किंवा अयोग्य आहे एका IAS ऑफिसरच्या सोबत तुलना केल्यानंतर. सोबत याच्यामध्ये हे पण सांगितलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2018 मध्ये पंतप्रधान असताना यांनी सर्वात पहिले हा प्रयोग केला आणि या प्रयोगाद्वारे त्यांनी लॅटरल एंट्रीद्वारे काही पदे भरली. त्यानंतर त्यावेळेस नाही का ही पदे 5 ते 3 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होती, म्हणजे कंत्राट पद्धतीने नियुक्त करण्यात आली होती. प्रश्न हा पण निर्माण येतो की जर लॅटरल एंट्रीद्वारे आता 30 पदे, 40 पदे, 50 किंवा 60 पोस्ट कंत्राट पद्धतीने भरण्यात येत आहे, तर भविष्यामध्ये सर्वच्या सर्व अशा प्रकारची जी पदे आहे ती याच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरण्यात येणार का? म्हणजे UPSC द्वारे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनद्वारे सध्या जी IAS, IPS, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे सर्व्हिसेस, इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस, अशा विविध प्रकारच्या ज्या परीक्षा आहे त्या परीक्षा होणार, त्या पोस्टसाठी परीक्षा होणार किंवा नाही होणार, आणि सरळ सरळ कंत्राट पद्धतीनेच लॅटरल एंट्रीद्वारे विविध लोकांना नियुक्त करता येणार का? हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट ही पण आहे विद्यार्थी मित्रांनो की कॉर्पोरेट क्षेत्रातल्याच लोकांना का घेण्यात येत आहे, हा पण एक नैतिकतेचा प्रश्न आहे. कारण अनेकदा राजकारणी लोक आणि कॉर्पोरेट लोकांचा सहसंबंध असतो, कारण निवडणुकीच्या दरम्यान कॉर्पोरेट लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारची वित्तीय मदत या राजकारणी लोकांना भेटत असते. मग अशा वेळेस नैतिकतेचा प्रश्न येतो की कॉर्पोरेट सेक्टरमधला एखादा ओळखीचा व्यक्ती किंवा जवळचा सहसंबंधाचा व्यक्ती या पोस्टमध्ये गव्हर्नमेंटकडून नियुक्त करण्यात आल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्यासोबत जो दिल्लीमधल्या राजेंद्र नगरमध्ये किंवा मुखर्जी नगरमध्ये किंवा कुठेही बसून तयारी करतोय त्याच्यासोबत हा अन्याय आहे की न्याय आहे हे तुम्हीच ठरवायचं. त्यानंतर यावर प्रत्युत्तर जेव्हा नाही का BJP गव्हर्नमेंटवर आरोप करण्यात आला की कुठे ना कुठे आरक्षण रद्द करून आपल्या जवळच्या कॉर्पोरेट लोकांना या मोठमोठ्या पदावर बसवण्याचं एक प्रकारचं षडयंत्र आहे, तेव्हा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रत्युत्तर देताना सांगितलं की जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 2017-18 पासून लॅटरल एंट्रीची सुरुवात झाली असेल, पण याची जी रूट्स आहे म्हणजे पाळेमुळे आहे ती काँग्रेसच्याच काळात आहे. त्यांनी सांगितलं
की जेव्हा मनमोहन सिंग सरकार गव्हर्नमेंटमध्ये होतं, म्हणजे UPA, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार, त्यावेळेस आपल्या भारतामध्ये दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग म्हणजे सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन नियुक्त करण्यात आला होता, ज्याचे अध्यक्ष वीरप्पा मोइली होते, काँग्रेसचे वरिष्ठ सदस्य. त्यांनी सुद्धा या लॅटरल एंट्रीला सपोर्ट करत ही संकल्पना मांडली होती. पण यावरच सध्या विरोधी पक्ष असणारा काँग्रेसने म्हटलं की दुसऱ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशनने ही संकल्पना केवळ मांडली होती, ती कधीच इम्प्लिमेंट केली नाही. परंतु सध्याच्या बीजेपी गव्हर्नमेंटने ही प्रत्यक्षात इम्प्लिमेंट केली, म्हणजे अंमलबजावणी केली. तर जिकडे काँग्रेस गव्हर्नमेंट म्हणताय की आम्ही केवळ संकल्पना मांडली होती, आम्ही कधीच लॅटरल एंट्री केली नाही, तिकडे बीजेपीने 2017-18 पासून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली या लॅटरल एंट्रीची प्रत्यक्ष सुरुवात केली, असा त्यांचा आरोप आहे. एवढंच नाही, सध्याच्या काळामध्ये ही लॅटरल एंट्री 45 पदासाठी का करण्यात येत आहे, यावर सत्ताधारी पक्षाने हे कारण दिलं की 1996 ते 2002 या काळात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ओरिजिनलीज IAS IPS लोकांची फार कमी भरती करण्यात आली होती, कमी संख्येमध्ये भरती करण्यात आली होती. त्यामुळे जर त्यावेळेस जास्त भरती झाली असती तर ते लोक आतापर्यंत सर्व्हिसेसमध्ये 20 ते 22 वर्षाचे सिनियर झाले असते. कारण जो व्यक्ती 2002 मध्ये नियुक्त झाला असता ॲज अ IAS ऑफिसर, तर त्याला आज 2024 मध्ये त्याच्या सर्व्हिसचा 22 वर्षाचा दांडगा अनुभव असता. परंतु नेमकं 1996 पासून तर 2002 पर्यंत IAS आणि IPS लोकांची फारच कमी संख्येमध्ये भरती करण्यात आली किंवा नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सध्या भारताजवळ पाहिजे तसा फ्रेश टॅलेंट ऑफ पूल किंवा अनुभव असलेला म्हणजे टॅलेंटेड पूल नाही आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने कॉर्पोरेट सेक्टरमधून काही एक्सपर्ट लोक, तज्ज्ञ लोक, दांडगा अनुभव असणारे लोक थेट या पदावर भरती करण्याचा निर्णय घेतला, असं स्वतः गव्हर्नमेंटने आपल्या स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ही गोष्ट सुद्धा मान्य करण्यासारखी नाही आहे, कारण भारतामध्ये टॅलेंटची बिलकुल कमी नाही आहे. दुसरी गोष्ट की काँग्रेसवर प्रत्यारोप करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की स्वतः भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 1971 मध्ये गव्हर्नमेंटने परराष्ट्र व्यापार मंत्रालयामध्ये कोणतीही परीक्षा न देता डायरेक्ट नाका लॅटरल एंट्रीद्वारे आणलं होतं. एवढंच नाही तर रघुराम राजन, RBIचे माजी गव्हर्नर, किंवा RBIचे दुसरे माजी गव्हर्नर बिमल जालान, राजीव गांधी यांच्यासोबत नाही का टेलिफोन रिव्होल्युशन म्हणजे टेलिफोनची क्रांती आणणारे सॅम पिट्रोडा यांची सुद्धा लॅटरल एंट्रीद्वारेच भरती करण्यात आली, असा बीजेपीचा किंवा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा आरोप आहे. परंतु इथे लक्षात घेतलं पाहिजे की मनमोहन सिंग, त्यानंतर रघुराम राजन किंवा बिमल जालान हे सगळे व्यक्ती आपल्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट होते, एक्सपर्ट. त्यांना जॉईंट सेक्रेटरी किंवा डेप्युटी डायरेक्टर किंवा डेप्युटी सेक्रेटरी अशा पदावर आणण्यात आलं नाही. त्यांच्यासाठी जी पदे होती ती RBIचा वगैरे RBIचा गव्हर्नर किंवा परराष्ट्र खात्यामध्ये वगैरे परराष्ट्र खात्यामध्ये ना का चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर अशा पदावर ठेवण्यात आलं. त्यांना हे डायरेक्टर किंवा डेप्युटी सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरी अशा पदावर बिलकुल नियुक्त करण्यात आलं नाही. जी काळाची गरज होती त्या काळाच्या गरजेनुसार स्पेशलाइज किंवा एक्सपर्टाइज व्यक्ती म्हणून या मोजक्याच लोकांना काँग्रेसने त्या काळामध्ये नियुक्त केलं होतं. आणि जॉईंट सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी आणि डायरेक्टर ही जी पदे आहे ही एका UPSCच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमधून आपल्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त करून जेव्हा एखादा व्यक्ती IAS बनून 20-25 वर्ष आपल्या सर्व्हिसमध्ये राहतो तेव्हा कुठे तो या पदावर जातो. म्हणजे तुलना आपल्याला बिलकुल इथे करता येणार नाही की लॅटरल एंट्री काँग्रेसच्या काळातली किंवा सध्याच्या BJP काळातली लॅटरल एंट्री. परंतु यावर नका प्रश्नचिन्ह पुन्हा निर्माण होतात, ते म्हणजे की हा जो सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे हा विद्यार्थी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला इथे जाता जाता मी पुन्हा एक वेळा आपल्या या व्हिडिओचा क्रक्स म्हणजे तुम्हाला नका एक सारांश देऊ इच्छितो आणि प्रश्न तुमच्यासाठी सोडू इच्छितो. एकीकडे एक विद्यार्थी असतो जो आपल्या वयाची 5-6 अमूल्य वर्ष युटिलाइज करतो, आणि त्यानंतर तो सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मधून 3 महाकाय टप्पे, जीवनातले सर्वात कठीण टप्पे म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत ही नाही का यशस्वीरित्या पास करून तो शेवटी IAS ऑफिसर बनतो. नंतर तो मसुरीला ट्रेनिंगला जातो, ट्रेनिंगमध्ये त्याचा एखादी वर्ष जातो आणि त्यानंतर तो 2 वर्षात ADM, त्यानंतर 5 वर्षात DM, 6 ते 9 वर्षात तो नाही का अंडर सेक्रेटरी, 10 ते 14 वर्षात डायरेक्टर किंवा डेप्युटी सेक्रेटरी आणि तब्बल 20 वर्षामध्ये तो जॉईंट सेक्रेटरी बनतो. तर ज्या पदावर जाण्यासाठी त्याला 20 वर्ष लागत आहे तिथे लॅटरल एंट्रीमध्ये एक खाजगी क्षेत्रातला व्यक्ती जो ऑलरेडी 15 वर्षाचा अनुभव आहे, म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये चांगली धडधकड नका तो कमाई करत आहे, तो व्यक्ती इथे येत आहे. याचं कारण काय की खाजगी क्षेत्रामध्ये त्याला एवढा चांगला पगार आहे, एवढा चांगला त्याला मानधन किंवा वेतन आहे, पण ते सगळं सोडून त्याला गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये आणणं हा सर्वात मोठा पहिला प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वस्वी हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. एकीकडे कॉर्पोरेट क्षेत्रामधला 15 वर्षाचा अनुभव, एकीकडे गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये आपले ट्रेनिंग केल्यानंतरचा 20 वर्षाचा अनुभव,
एकीकडे तो सर्वात मोठी कठीण परीक्षा पास करतोय, दुसरीकडे कोणतीही परीक्षा न देता खाजगी क्षेत्रातला एक व्यक्ती सरळ सरळ या एंट्रीमध्ये येतोय. आणि सर्वात महत्त्वाची बाब की जर ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने, तर खरोखर हे आरक्षण रद्द करण्याचं कोणतं षडयंत्र आहे का? किंवा भविष्यामध्ये अशी महत्त्वाची पदे, IAS IPS सारखी पदे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्यात येणार का? हा विचार तुम्हाला करायचा आणि याचं उत्तर तुम्हाला द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. तर नक्कीच विचार करा या व्हिडिओवर. आणि तो पहिला फोटो जिथे सेक्रेटरी लोक बसलेले आहे आणि एक सुपरमॅन सारखा व्यक्ती एंट्री करत आहे, त्या फोटोचा विचार करून किंवा त्या पिक्चरचा विचार करून नक्कीच आपले अभिप्राय आणि मत या व्हिडिओवर कळा की लॅटरल एंट्री योग्य आहे की अयोग्य आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.